त्याच्यामध्ये निलेश घावळची ही जे सर्व टोळी आहे त्या टोळीने संघटितपणे गुन्हे केलेले आहेत. अद्यापर्यंत त्या टोळीवरती 10 ते 11 गुन्हे दाखल आहेत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. तपास करत असताना याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी निष्पन्न झाल्या. याच्यामध्ये आर्थिक व्यवहाराच्या गोष्टी निष्पन्न झाल्या आणि एक्स्टॉर्शन मधून किंवा दहशत निर्माण करून मोठ्या प्रमाणामध्ये काही जमिनीचे व्यवहार किंवा काही कंपन्यांकडून काही ट्रान्झॅक्शन सुद्धा ऑन रेकॉर्ड आल्याचे दिसत आहे. तसेच काही कंपन्यांकडून त्यांनी एक्स्टॉर्शन म्हणून ऑन रेकॉर्ड काही लाखांमध्ये पैसे घेतलेले आहेत. काही जमिनीचे व्यवहार आहेत. दुसऱ्या काही विंडीच्या अकाउंटवरून एका व्यक्तीच्या अकाउंटवरून जवळपास एक अमोल लाखेच्या जवळपास 2-2.5 कोटीचे व्यवहार या ठिकाणी दिसत आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार आणि झालेले दिसत आहेत आणि काही खरेदी विक्रीचे व्यवहार अंडर व्हॅल्युएशन किंवा मार्केट प्राइसच्या खूपच कमी झालेले दिसत आहेत. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजून सुद्धा काही गोष्टी निष्पन्न होतील. या संपूर्ण प्रकरणाला आर्थिक काही बाजू आहेत. त्याच्यामुळे आर्थिक तो मनी ट्रेल पूर्ण आपल्याला समजण्यासाठी किंवा त्याच्यावर कारवाई होण्यासाठी एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा अंमलबजावणी संचालनालय यांच्या मार्फत काही गोष्टी होणं गरजेचं आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.